वीरशैव पंचपीठ महाराष्ट्र राज्य वार्ताधिकारपदी राजशेखर बुरकुले यांची निवड झाली असून सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच हा मान मिळाला आहे। वीरशैव धर्मातील 5 पीठांपैकी श्री काशी, श्री उज्जैन, श्री श्रीशैल, श्री केदार व श्री रंभापुरी जगद्गुरूंच्या आदेशानुसार पंचपीठाच्या महाराष्ट्र राज्य वार्ताधिकारी पदाचे नियुक्तीपत्र राजशेखर बुरकुले यांना देण्यात आल्याची माहिती पंचपीठाचे कर्नाटक राज्य वार्ताधिकारी सिद्धरामप्पा अलगुडकर यांनी दिली। बुधवारी कलबुर्गी येथील कडगंजी मठातील सांस्कृतिक सभागृहात झालेल्या कार्यक्रमात श्री काशी जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते राजशेखर बुरकुले यांना नियुक्तीपत्र देण्यात आले। यावेळी वीरभद्र शिवाचार्य कडगंजी, अभिनव राचोटेश्वर शिवाचार्य सोमवारपेठ, श्री पंपारती देवरू सुलेपेठ, ज्ञानसिद्ध ओंकार शिवाचार्य कडपगाव, पंचपीठाचे कर्नाटक राज्य वार्ताधिकारी सिद्धरामप्पा अलगुडकर, महादेव अलगुडकर, जागतिक लिंगायत महासभा सोलापूर जिल्हा अध्यक्ष चिदानंद गोगाव, वीरशैव विजनचे कोषाध्यक्ष आनंद दुलंगे, युवक आघाडीचे सोमनाथ चौधरी, पत्रकार शिवानंद येरटे यांची उपस्थिती होती। यावेळी बोलताना श्री काशी जगद्गुरू म्हणाले की राजशेखर बुरकुले यांनी काशीपीठाची आजपर्यंत मनोभावी सेवा केली आहे। त्यांचे सेवा कार्य पाहून आम्ही सर्व जगद्गुरूंची चर्चा करून पुढील काळात त्यांनी 5ही पीठाची सेवा करावी या उद्देशाने आम्ही त्यांची निवड आज केली आहे। ही जबाबदारी ते समर्थपणे पार पाडतील असा आम्हाला विश्वास आहे आणि आमचे त्यांना मंगल आशीर्वाद आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं। श्री राजशेखर बुरकुले सोलापूरमध्ये गेल्या अनेक वर्षापासून धार्मिक कार्यक्रमांचे वार्ता सर्व पेपरमध्ये देण्याचे आणि न्यूज चॅनलमध्ये देण्याचे काम अत्यंत निष्ठेने केल्यामुळे आपले गुलबर्गाचे सिद्धरामप्पा अलगुडकर यांनी जगद्गुरूंच्या हस्ते राजशेखर बुरकुले यांना पंचाचार्य वार्ताधिकारी म्हणून एक प्रशस्ती देऊन सन्मान केलेला आहे। आजपासून राजशेखर बुरकुले यांना आणखीन जिम्मेवारी वाढलेली आहे। सोलापूरला कुठलेही जगद्गुरू, पंचपीठांचे जगद्गुरू सोलापूरला येऊन धार्मिक कार्यक्रम केल्यावर अथवा विविध मठांचे मठाधिपती जरी सोलापूरमध्ये धार्मिक कार्यक्रम केल्यावर तर योग्य बातमी सर्वांना पोचवण्याचे काम पत्रिका आणि न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्यांनी करावा म्हणून त्यांना अनंत मंगल आशीर्वाद देत आहोत। बुरकुले यांना मिळालेले हे पद सोलापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच मिळाले आहे। वीरशैव विजनच्या माध्यमातून राजशेखर बुरकुले यांनी सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा क्षेत्रात भरीव असे योगदान दिले आहे। तसेच ते आजपर्यंत काशीपीठाच्या प्रसिद्ध विभागाची जबाबदारी सांभाळत होते। यावेळी बोलताना राजशेखर बुरकुले म्हणाले की मी आजपर्यंत समाजाची, धर्माची सेवा करत आलो आहे। यापुढील काळात पंचपीठाची प्रसिद्धी विभागाची सेवा करण्याची संधी मला मिळाली आहे। ती सेवा प्रामाणिकपणे करेन असंही त्यांनी यावेळी सांगितलं। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।